खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. 146वी जयंती आहे बहिणाबाईंची आणि ही जयंती इतकी वर्ष निगुतीने आणि ज्या गांभीर्याने साजरी करत आहेत भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन आणि बहिणाबाई ट्रस्ट, हे खूपच कौतुकास्पद आणि मराठी साहित्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी की बहिणाबाईंचं साहित्य हे तत्कालीन नाही आहे आणि आजच्या काळापर्यंतचं नातं सांगतात. बहिणाबाईंनी जे त्यांच्या ओव्यातून जे तत्त्व सांगितलं ते आजच्या काळातल्या स्त्रीला लागू पडतं, आजच्या काळातल्या समाजालाही लागू पडतं. आणि मला हा धागा तुकाराम आणि कबीरांपासून तर आत्ता या बहिणाबाईंचा सापडतो. कारण तुकारामांनी जे तत्त्व सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, 300 वर्षापूर्वी तुकारामांनी सांगितलेलं आजही लागू पडतं. आणि बहिणाबाईंनी जे सांगितलं की एका विहिरीमध्ये मोठं आणि त्याचं पाणी एक आणि एक मोठं चालवे एक आणि जीव किती जगती अनेक, हे जे तत्त्व आहे हे जगण्याचं तत्त्व आहे. हे बहिणाबाईंनी सांगितलं. त्यांच्या अनेक ओव्यांतून हे तत्त्व सापडतं आणि त्यांचं कविता नेहमी आशावादी आहे, निराशावादी नाही, ते ऊर्जा देणारी आहे. ही गोष्ट महत्त्वाची आणि म्हणून ही गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित होण्याची गरज आहे. आणि हे दोन ज्या संस्था आहे कांताबाई भवरलाल कांताबाई जैन फाउंडेशन आणि बहिणाबाई ट्रस्ट, हे इतक्या निगुतीने करत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावं तितकं कमी आहे. बहिणाबाईंची एक ओवी आहे खूप महत्त्वाची, मला ती यासाठी वाटते की त्यामध्ये तिने गांधीजींना देव म्हटलेलं आहे. आणि त्या ओवीचा संदर्भ जो अनेक ठिकाणी वेगळा वेगळा वापरला जातो. मला लागलेला वेगळा संदर्भ मी सांगतो. ओवी अशी आहे की सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला, अरे स्वतःमध्ये त्याला देव दिसला, स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला. हे गांधीजींना म्हटलं आहे त्याने. स्वतः झाला दगड आणि त्या जनमानसासाठी एका भारतातल्या गरिबासाठी स्वतः झाला दगड, एक बॅरिस्टर माणूस, आणि घाव टाकीचा सोसला. त्यांनी अंगावरचे सगळे कपडे मला शेतकऱ्यासारखं जगायचं म्हणून ते फेडून टाकले. स्वतः झाला रे दगड टाकीचा सोसला, अरे दगड आता त्याला देव दिसला. दगड म्हणजे गरीब माणूस आहे, त्याच्यात त्याला देव दिसला म्हणून त्याच्यासारखं होण्यासाठी त्यांनी स्वतःला बदललं. आणि जे आपण पाहतो पंचा वगैरे किती सुंदर लिहिले बघा. पुढे म्हणतात की डोळे मिटले स्वतःला बी विसरला. स्वतःला विसरून त्यांनी काय डोळे मिटले आणि स्वतःला विसरून त्यांनी काय पाहिलं की अंधारात त्याला देव दिसला. अंधार म्हणजे त्यावेळेचा जो काळ होता त्याच्यामध्ये देव दिसला. देव कोण आहे? तो हा गरीब माणूस होता, एक त्यावेळेचा जो भारतीय होता, जो लुटला जात होता इंग्रजांकडून. आणि पुढे म्हणतात की मला कयाले गुपित काय तुझी करामत. हे गांधीजींना म्हणतात, अरे अंधारानं केली उजेडाच्या वरी माता. आता इथे अंधाराचा अर्थ चुकीचा लावला जातो. मला नाही म्हणायचं की गांधीजींनी चळवळी जीच केली. आज गांधीजींनी देश स्वतंत्र केलं का म्हणतात? कारण त्या काळात जे स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते ती तरुण किंवा जनसामान्य होते, पण गांधीजींनी स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात आणलं, बालकांना आलं. त्याच्यामुळे बाबू गेनीसारखे 10 वर्षाचे मुलं स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि हे सगळे निराश झालेले होते. हे अंधार होते, हे यांच्या मनात अंधार होता आणि यांनी इंग्रजांवर मात केली. उजेडावर जो प्रखर आहे, जो पॉवरफुल आहे त्याच्यावर. म्हणून त्या म्हणतात की मले कयाला गुपित गांधीजींना तुझी करामात, अरे अंधारानं केली उजेडाच्या वरी मात. आणि म्हणून ते शेवटी म्हणतात की देव कुठे तुझ्या बुबुया मजा. बहिणाबाईंना त्यांच्या बुबुळामध्ये त्यांच्या डोळ्यात त्यांना देव दिसतो आणि तो अभयाच्या वर इतका मोठा देव आहे, असा त्याचा मला लागलेला अर्थ आहे.